ये पागल समा कुछ करे हॅलो भावांनो, आता जो तुम्ही व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. असा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल. तर चला तुमचा थोडाही वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिल्यांदा आपल्या कॅपकट ओपन करायचे. कॅपकट ओपन केल्यानंतर न्यू पेजवरती क्लिक करायचे. नंतर आपल्या ज्या फोटोवर व्हिडिओ बनवायचा तो फोटो ॲड करून घ्यायचा आहे. फोटो ॲड केल्यानंतर इथं आता आपल्याला एक व्हिडिओ ॲड करायचा आहे, बीटमार्कचा व्हिडिओ. त्यासाठी ओव्हरलेवर जायचं, ॲड ओव्हरलेवर जायचं. नंतर हा बीटमार्कचा व्हिडिओ तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. आपला रेशिओ जो आहे तो 9.16चा करून घ्यायचा सुरुवातीला. त्यानंतर फोटो क्लिक करून असं व्यवस्थित ॲडजस्ट करून घ्यायचा असं. नंतर इथं आता आपण जो व्हिडिओ ॲड केला होता त्या प्रकारे आपला आता इथं बीट द्यायचे. त्यासाठी ओव्हरलेवर जाऊन आपला फोटो त्याच्याबरोबर करून घ्यायचा त्या व्हिडिओवर. तेवढं केल्याच्या नंतर इथं आपल्या आता बीट द्यायच्यात. आता बीट 1 जिथं आहे, बीट 2 जिथं होईल तिथं स्प्लिट करायचं. आता इथं आपण बीट 1 जिथं आहे, बीट 2 जिथं होईल तिथं स्प्लिट करायचं. समजा इथं स्प्लिट. नंतर बीट 3 जिथं होईल तिथं. नंतर बीट 4 जिथं होईल तिथं. नंतर बीट 5 जिथं होईल तिथं. नंतर त्या पुढचा. अशा प्रकारे आपले सर्व एकूण 30-40 बीट आहेत, त्यामुळे 36 बीट आहेत. ते तुम्ही व्यवस्थित ॲड करून घ्या. एवढे केल्यानंतर ॲडजस्टवरती यायचे आपल्याला. ॲडजस्टवरती आल्यानंतर इथे सॅच्युरेशन एकदम 0 करून टाकायचं. ते एवढे केल्यानंतर आता मी तुम्हाला सविस्तर सांगतो. आता हा एवढं बीट वगैरे दिल्याच्यानंतर आपला हा व्हिडिओ जो ॲड केला आपण तो डिलीट करून टाकायचा. एवढं केल्यानंतर आता बीट वगैरे इथं हे करायचं. आता इथं सर्वात पहिलं आपल्या इथं आता चला मी फोटो बीट वगैरे ॲड करून घेतो, तुम्हाला सविस्तर नीट सांगतो. आता मित्रांनो मी फोटो बीट वगैरे ॲड करून इफेक्ट वगैरे ॲड करून घेतले. आता तुम्हाला सविस्तर सांगतो कसे घ्यायचे ते. आता इथं आपल्या पहिल्या फोटोला जी पहिले ट्रान्झॅक्शन आहे त्यावर क्लिक करायचं. लाईट इफेक्टमध्ये जायचं व इथे ब्लँक नावाचा इफेक्ट तो इथे येऊन अप्लाय टू ऑल करायचं. इथं व राईटवरती क्लिक करायचं. अशा प्रकारे सर्व ट्रान्झॅक्शनला आपला इफेक्ट लागून जातो. त्यासाठी इथं आता पहिले इथं यायचं. इथे एक की द्यायची लाल जिथं आहे तिथं, आणि इथे एक की द्यायची. की कुठून द्यायची? इथून द्यायची. ही की दिसते तिथं. की दिल्याच्या नंतर हे असा फोटो जो आहे थोडा झूम करून घ्यायचा आहे. असं झूम करून घ्यायचा आणि राहू द्यायचा आहे असं. नंतर पुढच्या ह्याच्यावरती यायचं. ते पुढच्या फोटोवरतीच ॲनिमेशनवरती जायचं. नंतर कॉम्बो इनमध्येच इथं स्विंग बटनवर क्लिक करून राईटवरती क्लिक करायचं. नंतर त्या पुढच्या फोटोवरती यायचं, ॲनिमेशनवरती जायचं व इथं टॉप राईटवरती क्लिक करायचं. नंतर त्याच्या पुढच्या फोटोवरती यायचं, ॲनिमेशनवरती यायचं. नंतर इथं स्विंग राईटवरती क्लिक करायचं. नंतर इथं त्या पुढच्या फोटोवरती यायचं. आता त्याच्या पुढच्या फोटोवरती ॲनिमेशनवरती जायचं व ते स्विंग बटनवरती क्लिक करायचं. नंतर त्याच्या पुढच्या फोटोवरती यायचं. त्याच्या पुढच्या फोटोवरती आल्यानंतर ॲनिमेशनवरती जायचं. परत तिथं स्विंग बटनवरतीच क्लिक करायचं. नंतर त्या पुढच्या फोटोवरती यायचं. त्या पुढच्या फोटो ॲनिमेशनमध्ये जायचं. तिथं आपल्या स्विंग बटनवरतीच क्लिक करायचं आणि राईटवरती क्लिक करायचं. इथं बी आपल्याला की द्यायची. इथं एक द्यायची आणि इथं एक द्यायची. आणि फोटो हा मी जसा इकडे साईडला आणला आहे, हे असा इकडे फोटो साईडला आणायचा इकडं, आणि इकडे नेऊन इकडल्या साईडला असा इकडल्या अशा साईडला न्यायचा. तर आपल्या फोटो एकदम भारी लागून जातो. आता त्याच्या पुढच्या फोटोवरती यायचं, आपल्या ॲनिमेशनवरती जायचं. परत आपले स्विंग बॉटम राईटवरती क्लिक करायचं. तेवढं केल्यानंतर इथं बी स्विंग बॉटम, इथं बी स्विंग बॉटम, इथं बी स्विंग बॉटम, इथं बी स्विंग बॉटम, इथं बी स्विंग बॉटम. व त्याच्या पुढच्या फोटोवरती स्विंग बॉटम, इथं बी स्विंग बॉटम, इथं बी स्विंग बॉटम, इथं बी स्विंग बॉटम, इथं स्विंग बॉटम. आता इथं जे आहे इथं बी स्विंग बॉटम करायचं. त्याच्या इथं बी आता इथं जसा असा फोटो इथं उलटा करायचा आहे. आता उलटा कसा करायचा तुम्हाला सांगतो. त्या फोटोवरती क्लिक करायचं व इथं ट्रान्सफॉर्मवर क्लिक करून मिररवरती क्लिक करायचं. आपला व्हिडिओ तसा होऊन जातो व राईटवरती क्लिक करायचं. नंतर पुढचा तसं राहू द्यायचं आपल्याला. हे असं असला की त्याच्या उलटं, त्याच्या पुढचं उलटं, त्याच्या पुढचं उलटं, त्याच्या पुढचं उलटं. आता एवढे केल्यानंतर त्याच्या पुढचं तर उलटसा असं आपला राहू द्यायचा व त्याच्यावरती ॲनिमेशनवरती जाऊन इथं स्विंग बॉटमवरतीच क्लिक करायचं आहे. परत याच्या पुढच्या फोटोला स्विंग बॉटमवरती इथं आता फक्त आपल्याला की द्यायच्या. की कशा द्यायच्या सांगतो. इथं पुढच्या सर्व फोटोला आपला स्विंग बॉटमच इफेक्ट लागेल. आता की कशा द्यायच्या तुम्हाला सांगतो. आता त्या फोटोवरती क्लिक करायचं. हे लाल मी जसं केलं इथं प्लस नावाचं इथे मायनस केलं इकडे प्लस करायचं व इथे एक की द्यायची. एवढं केल्यानंतर हा फोटो असा इकडं साईडला आणायचा. मी जसं आणला जसा व हा फोटो असा इकडं
इकडल्या कडेला आणायचा. आता दुसऱ्याला काय करायचं, हा इकडल्या कडेला आणायचा आणि हा जो आहे इकडं आहे इकडल्या कडेला आणायचा. उलटे दिशा करायची. आता इकडे न्यायचा तर हा इकडे न्यायचा आणि इथं हा इकडे न्यायचा. इथं परत परत त्याच्या पुढच्या फोटोला असं विरुद्ध दिशेने करायचं. हा फोटो इकडे न्यायचा आणि इथे गेल्यानंतर हा फोटो असा इकडे नेऊन जातो. तर अशा प्रकारे आपल्या उलट अशा दिशेने करून टाकायचा. तर अशा प्रकारे आपला व्हिडिओ तयार होऊन जाईल. आता यालाच एक्सपोर्ट करण्यासाठी वरच्या कोपऱ्यात एक्सपोर्ट नावाचं ऑप्शन आहे, त्यावर क्लिक करून आपला व्हिडिओ डाउनलोड होऊन जाईल.